श्री स्वामी समर्थ. उद्या वरुधिनी एकादशी सोमवार संध्याकाळी 6:30 ते 9:15 दरम्यान कापुरासोबत जाळा. या दोन वस्तू शत्रू लोटांगण घेतील. मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करणारा एक प्रकाशाचा किरण ठरणार आहे. उद्याची तिथी साधीसुधी नाही. उद्या आहे वरुधिनी एकादशी आणि भाग्याची गोष्ट म्हणजे उद्या सोमवार सुद्धा आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा भगवान विष्णूंची प्रिय एकादशी आणि महादेव शिवशंभूचा प्रिय सोमवार एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडातल्या सात्विक शक्ती 10 पट अधिक सक्रिय होतात. अशा वेळी केलेला एक छोटासा उपाय सुद्धा तुमचं नशीब पलटायला पुरेसा असतो. आज मी तुमच्यासमोर उभी आहे ती एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायला. तुमच्या घरामध्ये सतत पैशाची चणचण भासते का? मुलांनी खूप अभ्यास करूनही त्यांना यश मिळत नाही आहे, किंवा तुमच्या पतीच्या कामात व्यवसायात कोणीतरी खोडा घालताय असं तुम्हाला वाटतंय? कधी कधी आपल्याला समजत नाही की घरात सतत कटकटी का होतात, आजारपण पाठ का सोडत नाही. यालाच आपण इडापिडा किंवा नजरबाधा म्हणतो. पण घाबरू नका, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षा कवच ठरणार आहे. आज मी तुम्हाला असा एक गुप्त आणि अतिप्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या संध्याकाळी 6:30 ते 9:15 या विशिष्ट मुहूर्तावर करायचा आहे. ही वेळ चुकवू नका, कारण या वेळेतच ग्रहांची स्थिती अशा चमत्कार घडून आणणार आहे जो तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. आपल्याला फक्त 2 वस्तू वापरायच्या आहेत. हो, तुमच्या घरात असलेल्या फक्त 2 साध्या वस्तू. पण जेव्हा त्या कापरासोबत जाळतील तेव्हा त्यातील निघणारी ऊर्जा तुमच्या शत्रूंना नतमस्तक व्हायला भाग पाडेल. तुमची प्रगतीचे सर्व मार्ग जे आतापर्यंत बंद होते ते एका झटक्यात उघडले जातील. पण त्या 2 वस्तू कोणत्या, त्या कशा प्रकारे जाळायच्या आणि त्यामागील गुपित काय, हे सगळं मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते. हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर 24 तासाच्या आत तुमच्या घरातून गरिबी आणि नकारात्मकता बाहेर जाईल, याची मला खात्री आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असे प्रभावशाली उपाय तुम्हाला मिळत राहतील. आणि आपली श्रद्धा आणि उपस्थिती दर्शवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक कमेंट तुमच्या जीवनातील सकारात्मक बदलाची पहिली पायरी असू शकते. चला तर मग जाणून घेऊया तो महाचमत्कारिक उपाय. वरुधिनी म्हणजे नेमकं काय? शास्त्रानुसार वरुधिनी या शब्दाचा उगम वरुथ या शब्दापासून झाला आहे, ज्याचा अर्थ होतो कवच किंवा रक्षण करणारी. ही एकादशी केवळ व्रत नाही तर ते तुमच्या कुटुंबाभोवती निर्माण झालेलं एक अवैध सुरक्षा कवच आहे. हे कवच तुमच्या घरातील लहान मुलांचे, तुमच्या पतीचे आणि संपूर्ण घराचे बाहेरील बाधांपासून, कुदृष्टीपासून आणि नशिबातील संकटांपासून रक्षण करतं. पण माझ्या माता भगिनींनो, आपल्यापैकी अनेक जण म्हणतात, ताई आम्ही खूप उपवास करतो, खूप सेवा करतो, देवाचं नाव घेतो, पण तरीही घरातील गरिबी का आहे? मुलांच्या प्रगतीत अडथळे का येतात? पतीला कामात यश का मिळत नाही? याचे उत्तर तुमच्या भक्तीत नाही तर तुमच्या वेळेत आणि साहित्यात दडलेलं आहे. कोणतीही सेवा जेव्हा चुकीच्या वेळी केली जाते तेव्हा तिची शक्ती क्षीण होते. जसं कुलूप
उघडण्यासाठी योग्य किल्लीच लागते. तसंच भाग्याचं दार उघडण्यासाठी विशिष्ट मुहूर्ताचीच गरज असते. उद्याची ही वेळ अत्यंत दुर्मिळ आहे, कारण उद्या संध्याकाळी केवळ एकादशी नाही, तर त्यासोबत प्रदोष काळ सुद्धा आहे. एकादशी आणि प्रदोष काळ यांचा हा महासंगम म्हणजे ब्रह्मांडातील नकारात्मकता जाळून भस्म करण्याची सर्वात मोठी संधी. याच काळात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू पृथ्वीवर भ्रमण करत असतात. या विशिष्ट वेळेत जेव्हा तुम्ही मी सांगितलेल्या त्या 2 वस्तू कापुरासोबत जाळाल, तेव्हा त्यातून निघणारा धूर तुमच्या घराच्या कान्याकोपऱ्यात साठलेली दारिद्र्यता आणि नजरबाधा बाहेर खेचून काढेल. मी जे 2 पदार्थ सांगणार आहे ते तुमच्या स्वयंपाकघरातच जळलेले आहे. कदाचित तुम्ही ते रोज वापरतही असाल, पण उद्याच्या मुहूर्तावर त्याचा वापर करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आणि शास्त्रीय आहे. ही साधी कृती नाही, तर हे एक शक्तिशाली विधी आहे. जर तुम्ही ही पद्धत थोडी जरी चुकवली किंवा साहित्याचा क्रम बदलला, तर या उपायाचा प्रभाव शून्य होईल. म्हणूनच पुढील 5 मिनिटे तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एक शब्द नीट ऐका, मनात साठवून घ्या आणि तंतोतंत त्याचे पालन करा, कारण ही 5 मिनिटे तुमच्या कुटुंबाच्या भविष्यातले सुवर्ण क्षण ठरणार आहे. प्राचीन काळी नर्मदा नदीच्या काठी माधांता नावाचा एक अत्यंत दानशूर आणि धर्माभिमानी राजा राज्य करत होता, जो प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करायचा आणि देवाचा मोठा भक्त होता. एकदा राजा माधांता घनदाट जंगलात तपश्चर्या करण्यासाठी गेला. तो एकाग्र चित्ताने तप करत असताना तिथे एक भयंकर जंगली अस्वल आले. त्या अस्वलाने राजावर हल्ला केला आणि राजाचा पाय चावायला सुरुवात केली. अस्वलाने राजाला ओढत जंगलात नेले. राजाला प्रचंड वेदना होत होत्या, पण राजाने धर्माची साथ सोडली नाही. त्याने अस्वलावर शस्त्र न उगारता संकटांच्या त्या काळात भगवान विष्णूंचा धावा सुरू केला. हे प्रभू, माझे रक्षण करा, अशी त्याने आर्तसाद घातली. भक्तीची हाक ऐकून भगवान विष्णू तिथे प्रगट झाले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या अस्वलाचा वध केला आणि राजाचे प्राण वाचवले. परंतु अस्वलाने राजाचा पाय चावून खाल्ला होता, त्यामुळे राजा खूप दुःखी झाला. राजाची ही अवस्था पाहून भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, हे राजा, दुःखी होऊ नकोस. तुझ्यासोबत जे काही घडले ते तुझ्या पूर्वजन्माच्या अपराधाचे फळ आहे, पण यातून तुला मुक्ती मिळू शकते. तू मथुरा नगरीत जा आणि तिथे जाऊन वरुधिनी एकादशीचे व्रत कर. माझा वराह रूपाची पूजा कर. या व्रताच्या प्रभावाने गेलेले अंग पुन्हा पूर्वीसारखे होईल आणि तू पूर्वीप्रमाणे स्वस्थ होशील. भगवंताच्या आज्ञेनुसार राजा माधांता याने मथुरा नगरीत जाऊन पूर्ण निष्ठेने वरुधिनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावामुळे राजाचा पाय पुन्हा आधी सारखा झाला आणि त्याचे शरीर तेजस्वी बनले. इतकेच नाही तर मृत्यूनंतर राजाला स्वर्गलोकात स्थान मिळाले. चला तर मग आता वळूया त्या मुख्य आणि अतिशक्तिशाली उपायाकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. हा उपाय म्हणजे केवळ एक विधी नाही, तर तुमच्या घराची ऊर्जा शुद्ध करणारा एक अग्नी यज्ञ आहे. हा उपाय घरातील स्त्रीने म्हणजेच घराच्या लक्ष्मीने केला तर त्याचे फळ 10 पट अधिक वेगाने मिळते, कारण स्त्रीमध्ये सृजनशक्ती आणि संकल्प शक्ती सर्वात जास्त असते. पहिले जाणून घेऊया दिव्य साहित्य आणि त्यामागील गुपित सुद्धा. ऐका. भीमसेनी कापूर. साधा कापूर वापरण्यापेक्षा शक्य असल्यास भीमसेनी कापूर वापरावा. भीमसेनी कापूर हा नैसर्गिक असतो आणि त्यातून निघणारा धूर वातावरणातील नकारात्मक लहरींना खेचून घेण्याची ताकद ठेवतो. हे जळतानाचा आवाज त्याचा सुगंध तुमच्या मनातील भीती नष्ट करतो.
दुसरी वस्तू 7 अखंड लवंगा. लवंगा म्हणजे शक्तीचे प्रतीक. पण लक्षात ठेवा, या लवंगाचे फूल तुटलेले नसावे. अखंड लवंग ही पूर्णत्वाचे प्रतीक आहे. 7 अख्ख्या लवंगा आपल्या शरीरातील 7 चक्रांचे आणि सप्तवर्षी प्रतिनिधित्व करते. सप्तर्षीचे प्रतिनिधित्व करते. ही लवंग जेव्हा अग्नीत पडते तेव्हा ती तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर संकटे स्वतःकडे खेचून घेते. दुसरी वस्तू पिवळी मोहरी, सरसो. तुम्ही काळी मोहरी पाहिली असेल, पण या उपायासाठी तुम्हाला पिवळी मोहरीच हवी आहे. तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार पिवळी मोहरी ही शत्रू नाशक आणि इडापिडा नाशक मानली जाते. गरिबी आणि नजरबाधा जाळण्यासाठी पिवळी मोहरी सारखा दुसरा प्रभावी पदार्थ नाही. कृती करण्याची विशिष्ट आणि गुप्त पद्धत सांगते, ऐका. आता नीट ऐका. ही कृती तुम्हाला संध्याकाळी 6:30 ते 9:15 या दरम्यान करायची आहे. या वेळेत सूर्यास्ताची ऊर्जा आणि एकादशीची तिथी यांचा मिलाफ झालेला असतो. पहिली पायरी सांगते, ऐका. सर्वात आधी 1 तांब्याच्या किंवा मातीच्या स्वच्छ दिव्यात भीमसेनी कापूर ठेवा आणि ते प्रज्वलित करा. कापुराची ज्योत शांतपणे जळू लागली की त्याकडे एकटक पाहत आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. आता 7 लवंगा आपल्या उजव्या हातावर तळव्यावर ठेवा. आपले डोळे मिटून आपल्या मुलांचे आणि पतीचे नाव मनातल्या मनात घ्या. त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे, नोकरी व्यवसायातील अडचणी आणि अभ्यासातील एकाग्रतेचा अभाव या अग्नीत जाळून भस्म होऊ दे अशी तीव्र इच्छा धरा आणि लवंगा हळूच त्या कापराच्या अग्नीत अर्पण करा. त्यानंतर 1 चिमूटभर पिवळी मोहरी हातात घ्या. तुमच्या मनात जी काही भीती आहे, जी काही शत्रू तुम्हाला त्रास देत आहेत किंवा घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे असे वाटते, त्या सर्व नकारात्मक विचारांचा त्या मोहरीमध्ये केंद्रित करा. ही मोहरी म्हणजे तुमच्या घरातील दारिद्र्यता आहे असे मानून ती अग्नीत टाका. जेव्हा ही मोहरी तडतड उडेल तेव्हा समजून जा की तुमच्या घरातील नकारात्मकता बाहेर पडत आहे. धुराचा विधी सांगते, ऐका. धूर जेव्हा निर्माण होईल तेव्हा तो दिवा हातात घेऊन संपूर्ण घरात फिरा. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, खिडकीपाशी आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर हा धूर जाऊ द्या. मुख्य दरवाजापाशी उभे राहून प्रार्थना करा की हे ईश्वरा, आजपासून माझ्या घरात फक्त सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होऊ दे. या धुरामुळे तुमच्या घराभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होईल, ज्याला कोणताही शत्रू किंवा कोणतीही नजरबाधा भेदू शकणार नाही. लक्षात ठेवा, ही कृती करताना मनात पूर्ण विश्वास असू द्या. होणार की नाही अशी शंका मनात आणू नका, कारण तुमचा विश्वासच तुमच्या उपायाला मंत्र बनणार आहे. शत्रू लोटांगण घेतील आणि 24 तासात तुम्हाला तुमच्या घरात एक वेगळीच शांतता आणि चैतन्य जाणवेल. हा उपाय पूर्ण झाल्यावर हात पाय स्वच्छ धुवा आणि देवासमोर नतमस्तक व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. माझ्या माता भगिनींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. विज्ञानापेक्षाही मोठी शक्ती विश्वासात असते. हा उपाय करताना तुमच्या मनात शंकेची एक छोटीशी पाल सुद्धा चुकता कामा नये. हे करून काही होईल का असा विचार करू नका, कारण जेव्हा तुम्ही कापूर, लवंग आणि पिवळी मोहरी एकत्र जाता तेव्हा त्यातून केवळ धूर निघत नाही तर एक दिव्य सुवास निर्माण होतो. हा सुवास तुमच्या घरातील जड झालेली हवा आणि कानाकोपऱ्यात दडलेले वास्तुदोष स्पंजसारखा खेचून घेतो. ज्या मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही, जी मुलं सतत चिडचिड करतात किंवा मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत, त्यांना या धुराचा स्पर्श होऊ द्या. हा धूर जेव्हा त्यांच्या श्वासावाटे शरीरात जातो तेव्हा त्यांच्या मनातील चंचलता कमी होऊन एकाग्रता वाढू लागते. हा अनुभव
तुम्ही स्वतः घ्याल. तसेच तुमचे पती जेव्हा कामावरून थकलेले भागलेले घरी येतात तेव्हा त्यांच्या भोवती हात दूर फिरवा. जर नोकरीत त्यांच्यावर कोणाचा दबाव असेल, राजकारण चालत असेल किंवा व्यवसायात यश मिळत नसेल तर या उपायामुळे त्यांच्यावरील ती नकारात्मक दृष्टी जळून भस्म होईल. त्यांच्या कामात त्यांना अचानक नवीन संधी आणि आदर मिळू लागेल. तुम्ही पाहाल हा उपाय केल्यामुळे पुढच्या 24 तासाच्या आत तुम्हाला तुमच्या घराच्या वातावरणात एक विलक्षण बदल जाणवेल. कदाचित एखादी रखडलेली बातमी कानावर येईल किंवा पतीच्या नोकरीतील अडथळे दूर होतील. शत्रू जे आतापर्यंत तुमच्या कुटुंबाच्या सुखावर जळत होते ते अचानक शांत होतील, कारण तुमच्या घराभोवती वरुधिनी एकादशीचे एक अवैध सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार झाले आहे. हे कवच इतके शक्तिशाली असते की कोणतीही वाईट शक्ती किंवा करणी बाधा तुमच्या उंबरठ्याच्या आत पाय ठेवू शकणार नाही. या धुरामुळे तुमची वास्तू देव्हारा बनेल. ज्या घरात दररोज कटकटी होत होत्या तिथे प्रेमाचे ओलावा निर्माण होईल. फक्त ही सेवा करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मनामध्ये सतत चालू ठेवा, कारण हा उपाय म्हणजे केवळ एक कृती नाही तर तुमच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही दिलेला एक लढा आहे. हा लढा तुम्ही नक्की जिंकाल, कारण तुमच्या पाठीशी साक्षात भगवान विष्णू आणि महादेवाचा आशीर्वाद असणार आहे. माता भगिनींनो, श्रद्धा आणि सबुरी हेच जीवनाचे आधार आहे. वरुधिनी एकादशीचा हा दुर्मिळ योग सोडू नका. उद्या संध्याकाळी ही उपाय नक्की करून पहा आणि त्याचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकते. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.